झी 24 तास एक पाऊल पुढे। परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात दिनेश चौधरी या पत्रकारासह त्यांची पत्नी आणि मुलीवर ऍसिड हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। पूर्णा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गुटखा साठ्याची बातमी प्रसारित केल्यानं हा ऍसिड हल्ला झाला होता। त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। परभणीची घटना आपण बघतो आहे। परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा नावाचं जे शहर आहे तिथे दिनेश चौधरी या पत्रकारासह त्यांची पत्नी आणि मुलीवर ऍसिड फेकण्यात आलेलं होतं। या हल्ल्याप्रकरणी आता 4 जणांना अटक केलेली आहे। पूर्णा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। गुटखा साठ्याची बातमी प्रसारित केल्यानं हा ऍसिड हल्ला त्यांच्यावरती झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अर्थातच राजकीय वैमनस्यातून आणि आपल्यावरती ऍसिड फेकण्यात आल्याचा देखील आरोप आपण बघतोय की पत्रकारांनी केला होता, कारण एका राजकीय नेत्याचा अशा प्रकारे भांडाफोड करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि त्यांनीच चिडून आपल्यावरती ही कारवाई केली असावी असं म्हणणं होतं या पत्रकारांचं। आणि त्यानुसार आपण बघतोय की दिनेश चौधरी या पत्रकारासह त्याची पत्नी आणि मुलीवर जे ऍसिड फेकलं होतं त्या हल्ल्याप्रकरणी आता 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।